तर आज आपण बनवूया गावरान पद्धतीची हाडाला बळकटी देणारी उडदाची आमटी। जर तुम्हाला चुरून मुरून खायचे असेल तर ही आमटी बनवावीच लागेल। नमस्कार मैत्रिणींनो, अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची उडदाची आमटी, त्यासोबत गरमागरम भात व लुसलुशीत पोळी। हा बेत बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। तर आता आपण घेतले आहे 1 वाटी उडद डाळ। उडीद डाळ ही 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची व गॅसवर ठेवलेलं आपण जे पाणी आहे कुकर मध्ये ते गरम होऊ द्यायचं चांगलं। ते पाणी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये ही डाळ टाकायची, टाकून घेऊया आपण। त्यात मी थोडंसं तेल पण टाकलेलं आहे, त्यामुळे डाळ खूप छान अशी मऊ शिजते तेलामुळे। झाकण लावून ठेवून द्यायचं, डाळ शिट्ट्या त्याच्या होऊ द्यायच्या, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। तर आता आपण भाजीचा मसाला बनवूया। त्यासाठी मी आता साहित्य घेतले आहे खोबरं, छान प्रकारे मी लसूण नेसून घेतलेला आहे, त्यानंतर घेतलेली आहे मी लाल मिरची, त्यानंतर घेतलेली मी कोथिंबीर आणि कांदे, छान प्रकारे कांदे भाजून घेतलेले आहे मी। तर मसाले आता आपण भाजून घेऊ। तर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ, त्यात थोडंसं तेल टाकू, तेल चांगले गरम होऊ देऊ। तर आता आपण बारीक चिरलेले खोबरे कढईमध्ये टाकू व छान प्रकारे लाल होईपर्यंत भाजून घेऊ। मस्त आता लाल असा रंग आलेला आहे। तर आता आपण खोबऱ्याला खाली काढून घेऊ। तर आता आपण कढईमध्ये भाजलेले कांदे घेतले आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकू व चटण्याने त्याला बारीक स्मॅश करून घेऊ। तर आता आपण कांद्यामध्ये थोडेसे धनिया पावडर टाकून घेऊ व चांगले मिक्स करून घेऊ, कारण कांद्यामध्ये धनिया पावडर टाकल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव येते आणि धनिया पावडर हे भाजून घेतले जाते ना, त्यामुळे खूपच छान चव येते। तर आता आपण कढईमध्ये लाल मिरची टाकूया व नंतर थोडासा लसूण टाकून घेऊ आणि थोडंसं त्याच्यावर तेल टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेऊ। तर आता आपले मसाले छान प्रकारे भाजून झालेले आहे। तर आता आपण बघू आपली डाळ चांगली शिजलेली आहे का। वाव, खूप छान अशी डाळ आपली शिजलेली आहे। तर आता आपण आमटीसाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून देऊ। जे आपण भाजून घेतलेले मसाले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान प्रकारे वाटण करून घेऊ। तर आता आपण आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ। तर मी हे मसाले घेतले आहे व कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून। तेलामध्ये थोडेसे जिरे ॲड करू, मोहरी टाकायची नाही काळ्या रश्श्याच्या भाजीला, व मसाला टाकून घ्यायचा व तो चांगला परतून घ्यायचा। तर आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आता टाकून घ्यायचं। आता याचा घरामध्ये खूपच छान सुगंध दरवळणार आहे। तुम्ही अशी माझ्या पद्धतीची रेसिपी ट्राय करा व तुमच्याही घरात असा सुगंध दरवळेल जसा की माझ्या घरात तो सुगंध दरवळलेला आहे। जे आपण आता गरम केलेलं पाणी आहे तेही आमटीसाठी वापरू, कारण आमटी खूप छान चविष्ट लागते व तरी येते। तर आता आपला मसाला तयार आहे व आता त्यात उडीद डाळ टाकण्याची बाकी आहे। तर आता आपण उडीद डाळ टाकून घेतली टाकून, बघा आता किती छान दिसते डाळ, खूपच छान तरी येत आहे व सुगंधही घरामध्ये खूपच छान येत आहे। तर आता आपण कुकरमध्ये 1 तांब्या पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, तेल टाकायचं। तर तांदळही मी छान प्रकारे निसून घेत आहे व तांदळही आता 2 ते 3 पाण्याने छान प्रकारे धुवून घ्यायचे। तर
कुकरमधल्या पाण्याला छान प्रकारे उकळी येऊन त्यात तांदूळ टाकून झाकण लावून द्यायचं व छान प्रकारे 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे त्याची मऊ आणि लुसलुशीत पोळी बनवून घ्यायची. चमचमीत व झणझणीत आमटी आपली तयार आहे. बघा किती छान तरी आलेली आहे. तर तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करा. पुन्हा एकदा सांगते, तर लुसलुशीत पोळी, कांदा, त्यासोबत आपण लोणचंही घेतलेलं आहे व मऊ गरमागरम भात घेतलेला आहे. वाव, किती छान. पंचपक्वानालाही आपले ताट लाजवेल असं बनलेलं आहे. आता ही पोळी चुरून घ्यायची. जी आपण लुसलुशीत पोळी बनवली आहे ती बारीक अशी चुरून घ्यायची. चुरलेल्या पोळीवर मस्त प्रकारे आमटी टाकून घ्यायची व चवीने मस्त खायची. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा व रुपाली जंगलेस किचनला तुम्ही सबस्क्राईब करा.